आजची पत्रकार परिषद मी अधिष्ठाता, आमचे घाटीचे अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर आणि त्यांनी खरेदीसाठी ज्या कर्मचाऱ्याला नेमलेलं आहे त्या कर्मचाऱ्याविषयी आजची पत्रकार परिषद ठेवलेली आहे. मी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ ही संघटना चालवतो. या संघटनेमध्ये मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. मागील 2 वर्षापासून श्री डॉक्टर शिवाजी सुकरे साहेब यांच्या आपण बातम्या नेहमीच बघतो. यांच्या निगेटिव्ह बातम्या ज्या आहेत, देणारे जे पत्रकार आहेत निगेटिव्ह बातम्या, या निगेटिव्ह बातम्यांचा आजपर्यंत कोणताही चौकशी झाली नाही किंवा त्याच्यावर चौकशी समितीही बसत नाही. म्हणून आज मी असा विचार केला आणि खरेदीविषयीची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रिया कशा राबवतात हे बघण्यासाठी मी एक लायसन काढलं माझ्या मुलीच्या नावाने खरेदीचं आणि त्या मुलीला सांगितलं की आपण हे घाटीचं काम करूयात, घाटीच्या खरेदीमध्ये काम करूयात असं म्हणून काम मागितलं. मी डॉक्टर शिवाजी सुकरे यांना भेटून म्हटलो की मला या कामामध्ये आपण माझ्या मुलीनं हे काम करते, माझ्या मुलीला आपण मदत करावी काम घेण्यासाठी. तर त्यांनी मला सांगितलं की हे काम करायचं असेल तर तुला सिद्धार्थ साबळे हा माझा ज्युनियर क्लर्क आहे, त्याला भेटून घे आणि जे काय फॉर्मॅलिटी असेल ती कंप्लीट कर. त्यावेळेस मी त्या सिद्धार्थ साबळेला भेटलो. सिद्धार्थ साबळेला मी याच कार्यालयात, माझ्या संघटनेच्या कार्यालयात बोलवलं. माझ्या संघटनेच्या कार्यालयात बोलून त्यांना सांगितलं की बाबा सरांनी तुला काय काय काम सांगितलेलं आहे माझ्याविषयी. तर त्यांनी सांगितलं, जे काम सांगितलं त्यांनी, मला स्टिंग ऑपरेशन करायचं होतं, हे सगळ्या पत्रकारांना दाखवायचं होतं, म्हणून मी या कामाच्या संदर्भातली सगळी रेकॉर्डिंग करून घेतली आणि या रेकॉर्डिंगमध्ये मी ही रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवतोय, ती बघा. Zebronics, always ahead. Bluetooth mode. Zeb County 6 is now connected. ते पावडरची दाखवतो. स्लीपर चप्पल पण करते. स्लीपर चप्पल कोण घेणार नाही, त्याचे असेल तर मी देऊन टाकतो, पण कोण घ्यायलाच नाही स्लीपर चप्पल. सिद्धार्थ साबळे काय कपडे धुण्याचं, ब्लिचिंग पावडर नाही सर, मी सरांनी मला दुसरं काम सांगितलं. त्यांनी शासकीय कार्यालयातले पेपर घेऊन माझ्या कार्यालयात आला. नाही तो साईन म्हणजे ते झालेलं आहे, बाकी कमिटी लोकांचं साईन घेऊन मी तुम्हाला हे व्हिडिओ शूट करावा लागेल. तुम्हाला उद्या होऊन जाईल. मला पाठवता नाही येणार तुम्हाला शूट शरीर मधून जातो. माहिती आहे राव, पैसे कुठे दिले तुम्ही? इथंच याच ऑफिस. सिद्धार्थ साबळे. पैसे कसे 100 रुपये दिले तुम्ही? ते नगद दिले का फोन पे केलं?
पैसे कॅश देऊ लागलो. काय नाही बा. किती वाजता टायमिंग काय आहे? 2:30चा आहे, 2:06 किती तारखेला? त्याला 1 महिनाभर झाला असेल. रिकॉर्डिंग क्यों बता रहा मैं. काय माहिती त्याच्यात? काय म्हटले माहिती काय त्या व्हिडिओ? या व्हिडिओमध्ये काय माहिती असेल? या व्हिडिओची माहिती ही आहे की हा व्यक्ती इथं येऊन मला कामाचं सगळं सांगतोय आणि दुसऱ्या दिवशी येऊन माझ्याकडून हा पैसे घेऊन जातो डीनला द्यायला. डीनचं नाव आहे याच्यात. या व्यक्तीनं डीनचं नाव सांगितलेलं आहे की मला डीनला इतके द्यावं लागतात. आकडा सांगितलंय त्याच्यामध्ये. किती पैशाचा आपण 80,000 रुपये दिया है डीन को. काम लेने के लिए. हाँ, काम देने के लिए. अभी कौन सा काम जाओ? झाड़ू, खराटे, फिनेल, अच्छा, साहित्य. हाँ. चप्पल. ये जो काम है इसके लिए. याच्यात फक्त पालकमंत्री जे आपले पालकमंत्री साहेब आहे ते दरवेळेस येतात ना, कोणत्याही कार्यक्रमाला आले की भाषणात ते सांगतात की सुकरे तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तुमची मागच्या वेळेस जिमच्या उद्घाटनाला आले तेव्हाही म्हटले की मी तुमची बदली होऊ देणार नाही. आणि आत्ता परवाच्या दिवशी वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या ज्या नियुक्ती आदेश वाटायचे होते त्यावेळेससुद्धा पालकमंत्री भाषणात म्हटले की तुमच्या पाठीशी मी आहे. तुम्ही सगळ्या संघटना संपवल्या. संघटना खरोखर संपवल्या, कारण की आमचे जे संघटनेचे कर्मचारी आहे वर्ग 3 आणि वर्ग 4चे कर्मचारी आहे त्यांना कॅबिनमध्ये बोलवून एकट्यात बोलवून त्याला सांगण्यात येतं की विलास जगताप किंवा कास्ट टाईपमध्ये काम करायचं नाही तर तुझी इथं बदली करेल, तुझं तिथं बदली करेल. बऱ्याचशा कर्मचाऱ्यांच्या बदल्यासुद्धा केल्यात. एका कर्मचाऱ्याला तर लातूरला पाठवलं त्याची तक्रार करून. एक कर्मचारी आमची एका डॉक्टरला वाचवण्यासाठी, डॉक्टर रोटे मॅडमला वाचवण्यासाठी त्यांनी तिथल्या एका टेक्निशियनला निलंबित केलं. त्यानंतर एका वाहनचालक, त्या वाहनचालकाला सुद्धा त्यांनी निलंबित केलं. डॉक्टरची चुकी. पेशंट सिरियस होता. पेशंट सिरियस असल्यानंतर त्याला डॉक्टरांनीच रेफर नाही करायला पाहिजे. डॉक्टर रेफर करतायत याचा अर्थ डॉक्टरची चुकी आहे. त्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरची काय चुकी आहे, त्याला निलंबित करून टाकलं. लगेच त्यांना वर्ग 3च्या कर्मचाऱ्याला निलंबित करायचे अधिकारही नाही आहे, परंतु इथून ते पुटअप करतात फाईल आणि ती फाईल पास करून आणतात त्यांच्या ओळखीची फायदा घेऊन. त्याच्यामुळं मी अशी विनंती करतो तुमच्यामार्फत सगळ्यांमार्फत की डॉक्टर सुकरे प्रभारी अधिष्ठाता आहे, त्यांचे अधिकार काय काय आहेत ते अधिकार बघा अगोदर. आणि त्यांनी जे वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांना जे मानसिक त्रास देत आहे त्या त्रासातून आम्ही सगळ्यांना मुक्त करावं हीच विनंती तुमच्यामार्फत मी शासनाला करत आहे. हो. आता तुम्ही जे म्हणले पैशाचा विषय, ते काम भेटलं का तुम्हाला? ते बोलले नाही, काम नाही भेटलं. पैसे दिले? पैसे दिल्यानंतर त्यांनी काम दिलंही नाही मला. काय म्हणतो? म्हणजे मुलीला दिलंही नाही, माझ्या मुलीला ते काम. काय म्हणतो? काहीच नाही, काहीच उत्तर नाही दिलं. त्यांना काय शंका आली माझ्यावर काय माहिती, म्हणून त्यांनी ते काहीच बोलले नाही. नाही, मी त्या क्लर्कला विचारलं, तो म्हणे की मी तुम्हाला पैसे आणून देईल. मला मी 80,000 रुपये दिलेले. अगर आपको काम मिल जाता तो आप प्रेस कॉन्फ्रेंस नहीं करते, काम लेने क्या? नहीं, ऐसा कुछ मेरा साहब मी स्वतः एक शासकीय नौकर आहे. शासकीय नौकराच्या मर्यादा काय राहतात ह्या सगळ्या मला समजतं. आणि मी एक कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा औरंगाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. 7,000 कर्मचारी माझ्याजवळ सदस्य आहेत. आणि मला याची जाण होती. मला हे स्टिंग ऑपरेशनच करायचं होतं. मला हे कामाशी काही घेणं देणं नव्हतं. मला हे कशा पद्धतीनं करतात हे माहिती होत नव्हतं, म्हणून मला हा पवित्र घेऊन स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी हे करावं लागलं. माझ्या मुलीचं मी म्हणजे ते एकही काम मी अजूनही आत्तापर्यंत कोणतंही काम घेतलेलं नाही आहे, परंतु मला ते हे करायचं होतं. एक सांगा, तुम्हाला काम पाहिजे होतं की या माणसाला एक्सपोज करायचं होतं, काम नव्हतं पाहिजे. मला एक्सपोज करायचं होतं. जर एक्सपोज करायचा होता तुम्ही 80,000 रुपये दिले
तर अँटी करप्शनला तुम्ही कंप्लेंट का नाही केली? आता देतोय साहेब मी. तुमचे पत्रकार त्यावेळी का नाही केली? आज अगोदर नाही गेली, पत्रकार परिषदेत नाही, घ्यायची आणि नंतर कुठेतरी पाणी जिरतंय याचं. काय कुठेतरी पाणी जिरतंय. तुम्ही पत्रकार आहे साहेब, बोलू नाही, शकता काही पत्रकार पण. म्हणजे मी मी 80,000 रुपये देऊन मी टाकतात. माझ्या मी 80,000 रुपये नाही, मी 8 लाख रुपये जरी दे म्हटलं तर देईन, पण त्या व्यक्तीला एक्सपोज करायचं होतं मला. त्या व्यक्तीला एक्सपोज करण्यासाठी मला कंप्लेंट का नाही केली मग? कंप्लेन करतोय ना. आता ही पत्रकार परिषदच झाल्यानंतर मी कंप्लेनच करणार आहे, अँटी करप्शनलाच कंप्लेन करणार आहे. पालकमंत्री का नाम आप ले रहे हैं, नाही, पालकमंत्र्यांचा रोल नाही आहे, पालकमंत्र्यांचा काहीच रोल नाही आहे. पालकमंत्र्यांनी फक्त असे भाषणात सांगतात नेहमी, आणि प्रत्येकाला जो तिथं नोकरी करतो ना त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला तुम्ही विचारा जाऊन कि तुम्हाला डॉक्टर सुकरेंचा काय त्रास आहे. आपको ऐसा शक है कि कहीं ना कहीं पालक मंत्री को इसकी जानिब है बोलते? हाँ, जानिव है कि भाई उनको ये जानिव नहीं है पैसे की, पैसे लेते इसकी नहीं जानिव. इसकी जानिव है कि भाई डॉक्टर अभी मेरे को एक बात बोलो सर, मेरे पहले कंप्लेन करने वाले प्रदीप जी जायसवाल है, आमदार, सम्माननीय आमदार और विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सर है. मेरे पहले कंप्लेन करने वाले बहुत सारे लोग हैं, लेकिन कुछ भी नहीं होता ना. तो मेरे को ऐसा लगा इनके पास कुछ पुरावा नहीं होगा, इसलिए मैंने पुरावा तैयार करने के लिए ये किया. जी. अच्छा, इतना धाक है कैंपस में, इसलिए मैं जो आंदोलन करने वाला है मैं अकेला करने वाला है. अकेला इसलिए करने वाला है कि जो बाकी के लोग हैं वो बाकी के लोग को इतना डर है कि मेरी नौकरी जाएंगी, मेरे को बदली करेंगे, मेरे को कहीं तो भी डालेंगे. तो इसलिए मैं अभी मेरे को नौकरी से भी निकाला और मेरी नौकरी भी गई. मैंने घर में बोल दिया कि अभी मैं ऐसे आदमी से खेतने जा रहा हूँ कि जिसकी बहुत सारी जान पहचान है और वो मेरी नौकरी ले सकता, गला सकता. इसमें थोड़ा सा क्लियर करिए, थोड़ा सा कंफ्यूजिंग है. आप पालक मंत्री के विरोध में जाना चाह रहे हैं या फिर पालक मंत्री के विरोध में नहीं है साहब. मैं पालक मंत्री का जो भाषण है, आंदोलन में पालक मंत्री का भी नहीं, पालक मंत्री का कुछ नहीं है. पालक मंत्री के विरोध में मेरा बोलना नहीं है. पालक मंत्री साहब ने ऐसा भाषण करने से डॉक्टर सुकरे की हिम्मत बढ़ती है, ऐसा मेरा बोलना है. बाकी पालक मंत्री बाकी नहीं, पालक मंत्री साहब का कुछ भी नहीं. आपने जो 80,000 रुपए दिए वो बंदे को आया, तो वो 80,000 क्या डीन को गए? ये मैं नहीं बोल सकता, लेकिन नाम तो दिन से गए ना, नाम से. हे 80,000 रुपये दिलेले तुम्ही अहो, मी जेव्हा काम घ्यायला गेलो ना, कोणतंही काम घ्यायला गेलो, कोणताही सप्लायर गेला तर त्या सप्लायरला असं सांगण्यात येतं की डीननी सांगितलं तर तुम्हाला काम मिळेल. तेव्हा मी माझ्या मुलीला काम द्या म्हणून मागायला जेव्हा डीनकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सिद्धार्थ साबळेला भेटून तुम्ही ती काय फॉर्मॅलिटी आहे ती कंप्लीट करा. नाही, एक शब्द आहे, तुम्ही जे पैसे दिले त्या माणसाला, ते माणसाने डिंगला पैसे दिले का? तुम्ही त्याला विचारला का भाई हे पैसे तू कोणाला देऊ राहिला म्हणून, कोणासाठी घेऊ राहिला? हो, त्यांनी सांगितल्यानंतरच मी पैसे दिले ना. हा, तर तुम्ही त्या माणसाला विचारलं नाही का? विचारलं आणि त्यांनी हो म्हणून सांगितलं तेव्हाच दिलेत ना. चला, आता आंदोलनाची डेट वगैरे काय आहे आम्हाला कधी आंदोलन करणार होते? आज मी आहे ना, आजच बसणार होतो. माझं आंदोलन असं आहे की मी कॅज्युअल्टीच्या समोर किंवा सुप्रिटेंडेंट ऑफिससमोर कोणताही मंडप वगैरे काही न टाकता, बॅनर न लावता मी मांडी घालून रोडवर बसणार आहे. तिथंच जेवण करणार आणि तिथंच थांबणार. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तिथंच बसून राहणार. किती तारीखपासून बसणार आहे? आज राष्ट्रपती होते म्हणून मला ते पोलिसांनी परवानगी दिली नाही, पण उद्या मी पोलिसांची परवानगी घेणार आहे आणि परवापासून तिथं आंदोलन आहे. या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा एक XYZ वार्ड असतो, त्या वार्डमध्ये त्या 10 वार्डाची मागणी काय आहे, म्हणजे कुणाला झाडू पाहिजे, कुणाला फिनेल पाहिजे, कुणाला स्लीपर पाहिजे, कुणाला जे काय आयटम पेपर लागत असतील, कुणाला कार्टेज लागत असतील, कुणाला काय लागतं याची मागणी घेत असतो आपण.
ती मागणी घेतल्यानंतर त्या मागणीचं एक समिती असते, त्या समितीला सांगितलं जातं. ती समिती यांनी रद्द करून टाकली. आता त्या खरेदी समितीवर फक्त म्हणजे ज्या व्यक्तीला काम दिलेलं आहे, मी ज्या व्यक्तीचं नाव सांगतोय तुम्हाला, सिद्धार्थ साबळे जे नाव सांगतोय, हा ज्युनियर क्लर्क आहे. आणि शासनाच्या नियमानुसार ज्युनियर क्लर्कला फक्त सहाय्यक म्हणून काम करावं लागतं. जो विभागाचा प्रमुख म्हणजे एखादा टेबलचं काम करायचं असेल तर त्याला तो वरिष्ठ लिपिक असतो, त्या वरिष्ठ लिपिकाला हा सहाय्यक म्हणून काम करतो ज्युनियर क्लर्क. आणि जो टेबल हा सांभाळतोय सिद्धार्थ साबळे, हा टेबल सहाय्यक वरिष्ठ सहाय्यकाचा आहे. म्हणजे वरिष्ठ लिपिकच्या वर एक पद आहे, त्या पदाचा आहे. पण पूर्ण घाटीची म्हणजे मेडिकल कॉलेजची आणि हॉस्पिटलची ही सगळी खरेदी ही सिद्धार्थ साबळे एकटा राबवतो. ते असेल, पण याची प्रक्रिया असेल का तुमच्यासारखे 4 कॉन्ट्रॅक्टर असतील ज्यांना हे काम करायचं असेल? हो, तर ही जी प्रक्रिया आहे ना, ह्या प्रक्रियेमध्ये काय असतं माहिती आहे का, जेव्हा हे 4 लोकांना म्हणजे एक जेम पोर्टल आहे, शासनाची कोणतीही खरेदी करायची असेल तर त्या जेम पोर्टलद्वारे करावं लागते प्रत्येक कार्यालयात. त्याच्यात तुमच्यासारखे अजून वेंडर पण पार्टिसिपेट करतात? खूप खूप लोक असतात, पण त्याच्यात एक आहे ना, यांनीच एक व्यक्ती आहे, तो जो व्यक्ती आहे तो बहुतेक तो हॅकर आहे. ज्या व्यक्तीला डीन सांगतील की या व्यक्तीला काम द्यायचं आहे, त्याच व्यक्तीला ते जेम पोर्टलवर दिसतं, दुसऱ्याला दिसत नाही. अशी जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था लावून देणारा जो व्यक्ती आहे तो नोकरीला नाही आहे, आपल्या ऑफिसमध्ये कामालासुद्धा नाही आहे. परंतु त्या व्यक्तीला तो नसल्यानंतरही तो व्यक्ती तिथं येऊन बसतो आपल्या ऑफिसमध्ये. त्याला जे खरेदीची टेबल आहे त्या टेबलवर बसून स्वतः काम करतो. आणि विशेष म्हणजे OSच्या टेबल समोरचा टेबल आहे. बाहेरचा व्यक्ती कसं काय येऊन काम करू शकतो? मी त्या बाहेरच्या व्यक्तीची पण एक शूटिंग केलेली आहे मी. तो व्यक्ती हे बघा, हे आमचं ऑफिस आहे. तेव्हा हा बाहेरचा माणूस आहे. काय नाव त्याचं? याचं नाव सचिन आहे, सचिन हजारे नाव आहे याचं. हा व्यक्ती सगळ्या सप्लायरचं एकटाच काम करतो. हा व्यक्ती याला कार्यालयात येऊन बसायची परवानगी कोणी दिली? मी याची सुद्धा कंप्लेंट सायबरला केलेली साहेब की हे हॅकर आहे म्हणून. परंतु सायबरमधून मला असं सांगण्यात आलं की तुम्ही ही तक्रार तुमच्या वरिष्ठांना करा, तुमच्या वरिष्ठ ऑफिसचे लोक आम्हाला कळवतील तेव्हा आम्ही चौकशी करू शकतो, अशी तुम्हाला हे करता येणार नाही म्हणे. या प्रकरणात आपण मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना तक्रार देणार? या आंदोलनामध्ये मला जे माझी म्हणजे मला आंदोलन करायचीच वेळ येणार नाही. मला असं वाटतं तुमच्यासारख्यांनी जेव्हा हे प्रकरण शासनापर्यंत पोहोचवलं तर मला आंदोलन करायची वेळच येणार नाही बहुतेक. पालकमंत्री